जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण न्यूज टेट 3 एक्झाम 2025 या टेट 3 परीक्षा संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। हा शासनाचा कालचाच जीआर आहे। आता या जीआर मध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे, या जीआर मध्ये आपल्याला जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पहा, या अगोदर सुद्धा 2022 ला टेटचं रजिस्ट्रेशन चालू झालं होतं, तेव्हा सुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनं अशा प्रकारचा निर्णय डीएड आणि बीएड धारकांसाठी घेतला नव्हता। पण आता ही एक विद्यार्थ्यांच्या बाजूने एक चांगली न्यूज आहे की डीएड आणि बीएड धारकांना आता त्यांना एक संधी दिलेली आहे। की आता नेमकी कशी संधी आहे, कोणाला चान्स मिळणार आहे टेट एक्झाम मध्ये, ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पहा, आता हे कालचंच प्रसिद्धी पत्रक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचं। आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे ते आपण ठळक बाबत जे आपल्या डीएड आणि बीएड ॲस्पिरंटसाठी जे टेटचे 2025 च्या टेटची तयारी करत आहे आणि ज्यांना टेट परीक्षा 2025 द्यायची आहे, आता यातील ठळक मुद्दा, या प्रसिद्धी पत्रकातला ठळक मुद्दाच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। आणि ही खूप चांगली बाब आहे आणि एक चांगला निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनं घेतलेला आहे। पहा, आता नेमकं या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय ते मी तुम्हाला समजून सांगतो। पहा, आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, काय सांगण्यात आलं आहे पहा, ज्यांचं डीएड आणि ज्यांचं बीएड हे आता इनकम्प्लीट आहे, पण ते आता शेवटच्या वर्षाला आहे, म्हणजे आता काही दिवसांनी त्यांची परीक्षा होईल आणि लवकरच रिझल्ट लागेल। अशा विद्यार्थ्यांना टेट एक्झाम म्हणजे टेट 3 एक्झाम 2025 याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येते। म्हणजे तुम्ही याचं रजिस्ट्रेशन करू शकता, तुम्ही याचं ऍप्लिकेशन करू शकता, असं या जीआर मध्ये स्पष्ट शब्दात सांगण्यात आलेलं आहे। समजलं? ही एक चांगली बाब आहे। आता या अगोदर सुद्धा जेव्हा 2022 चं रजिस्ट्रेशन चालू झालं होतं तेव्हा अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला नव्हता, कारण ज्यांचं डीएड आणि बीएड हे कंप्लीट होतं त्यांनाच चान्स देण्यात आला होता। परंतु आता 25 मध्ये अशा विद्यार्थ्यांना ज्यांचं डीएड आणि बीएड हे इनकम्प्लीट आहे, परंतु आता ते लास्ट इयरला आहे, शेवटच्या वर्षाला आहे आणि आता त्यांचा काही दिवसांनी रिझल्ट येणार आहे, अशा विद्यार्थ्यांना टेटचं रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनं देण्यात आलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी। समजलं? ही एक नक्कीच चांगली बाब आहे। म्हणजे ज्यांचं आता जे उमेदवार डीएड आणि बीएड शेवटच्या वर्षाला असेल त्यांनी सुद्धा तुम्ही टेट 3 चं रजिस्ट्रेशन करू शकता। पहा, मग याच्यामध्ये अधिक एक अट घालण्यात आलेली आहे, ती अट म्हणजे कोणती? पहा, आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, ज्यावेळी तुम्ही टेटचं रजिस्ट्रेशन करा, टेटचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्यावेळी तुमचा रिझल्ट लागन, रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला तिथून 1 महिन्यापर्यंत तुमची जी व्यावसायिक पात्रता असते, डीएड आणि बीएड ही जी शिक्षक भरतीसाठी जी व्यावसायिक पात्रता असते, तिथून तुम्ही 1 महिन्यापर्यंत तुमचा जे रिझल्टची जी कॉपी असते ती यांना म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेला सबमिट करणं गरजेचं आहे। तिथून रिझल्ट लागल्यापासून 1 महिन्यापर्यंतचा तुम्हाला ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। समजलं? हे तुम्हाला करावं लागेल। म्हणजे आता तुम्ही टेट 3 चं जे डीएड आणि बीएड ज्यांचं शेवटचं वर्ष आहे त्यांनी या टेट परीक्षेसाठी तुम्ही आता इथं अप्लाय करू शकता। समजलं? ही एक चांगली बाब आहे। आणि अट कोणती आहे जे मी तुम्हाला आता सांगितली आहे ती, म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदला तुम्हाला तुमचे व्यावसायिक पात्रतेची जी मार्कशीट आहे ती तुम्हाला त्यांना सबमिट करावं लागेल, द्यावी लागेल। समजलं? ही या जीआर मध्ये, हा कालचा जीआर आहे, या जीआर मध्ये असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। समजलं? आता ज्यांनी आणि ज्यांचं आता हे इनकम्प्लीट आहे त्यांच्यासाठी नक्कीच एक आनंदाची बाब आहे। नक्की सुद्धा त्यांनी या भरतीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करा। समजलं? आणि चांगले मार्क घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करा। समजलं? आता ही न्यूज आणि या जीआर मध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे। समजलं? मग आता तसंच ज्यांच्याकडे मग आता टीईटी नाही आहे, डीएड ला टीईटी लागते,
बीएडला लागत नाही, म्हणजे वर्ग 9 ते 12 साठी टीईटीची काही आवश्यकता नसते आणि 1 ते 8 या वर्गासाठी टीईटीची आवश्यकता असते, बरोबर आहे. मग आता ज्यांच्याकडे आता टीईटी नाही आहे मग त्यांनी काय करावं, मग असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल. मग आता समजा आता ही टेट भरती चालू आहे आता 2025 ची, याला सुद्धा पुष्कळ म्हणजे याचे सुद्धा 2 राऊंड 3 राऊंड होऊ शकते, बरोबर आहे. मग तोपर्यंत समजा एक तर सीटीटी टीईटी तोपर्यंत तुम्ही डीएड धारकांनी क्वालिफाय करून घ्या, तोपर्यंत तुमचा स्कोर वगैरे टाकून घ्या, स्कोर वगैरे काढून घ्या, तुम्ही त्याच्यामध्ये पात्रता करून घ्या डीएड धारकांसाठी. आणि ज्यांचं बीएड झालंय त्यांना तर टीईटीची काही आवश्यकता नाही, म्हणजे ते 9 ते 12 साठी ऍप्लिकेबल आहे, म्हणजे त्यांचं पण अधिक एक पोस्ट ग्रॅज्युएशन होणं गरजेचं असते. समजलं, हे पण लक्षात घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. समजलं, ही होती महत्त्वपूर्ण न्यूज, ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे समजून घेतलेली आहे. नक्की हा व्हिडिओ आपल्या इतर विद्यार्थी आपल्या मित्रांना पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.